ए टाइमपास. मी गेला का पासून कोणी आलेलं का इकडे? नाही मॅडम, पण तुम्ही सांगितलं तसं मी बाहेर लक्ष ठेवून आहे. इथे कोणीही आलेलं नाही. मला वेळेवर औषधं देतोस का असाच टाइमपास करत असतोस दिवसभर? नाही मॅडम, अहो वेळेवर ह्याला औषधं चालू आहेत. चला लोक कॅम्पचे फोटोज. पिंटोक एवढे सगळे लहान मुलांचे फोटोज काढून ठेवले त्या फोन मध्ये. मी कसं ओळखायचं यातली सावलीची मुलगी कोण आहे? ही सावली तिकडे अबीर नावाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करतेय. तो पण तिचा मुलगा आहे की नाही माहित नाही. या पिंटोकला सगळं माहितीये नेमकं. आणि हा असा मेल्यासारखा पडलाय. ओट ओट. खंड्याच्या म्हणण्याप्रमाणे तर सावलीचं मूल तिकडेच आहे. मग आता मी कसं शोधू सावलीची मुलगी नक्की कोण आहे? कसं शोधू? ए उठ, ए उठ. अगं वेडेपणा करू नको साऊ. एवढ्या रात्री कुठे चाललीस बॅग भरून तू? कुठे जाईन बाबा, पण इथे एक क्षणही थांबणार नाहीये. आई मला कुठेच जायचं नसतं. बघ मला इथेच राहायचं असतं. मी होईला सोडून कुठे जाणार नसतं. अबीर, ओवी आत्ता आली तुझ्या आयुष्यात. ती तुझी कोणीच नाहीये, समजलं? ज्या गोष्टींपासून, ज्या माणसांपासून मी इतकी वर्ष तुझा जीव वाचवत होते अबीर, तीच गोष्ट आता घडता घडता राहिलीये. तुझा जीव गेला तर मी जगू शकेन का बाळा? तुला तुझी आई नकोय का? बोल ना. आई मला तूच हवी असतेस बघ. पण मला होळी पण हवी असते. साऊ बस झाला आता. अगं किती काळ संकटांपासून पळणार आहेस? तुला काय वाटतंय, तू आता जिथे कुठे चाललीस तिथे ती माणसं येणार नाहीत का? इथे थांबलीस तर किमान आम्ही तुझा सांभाळ करू शकू, तुला जपू शकू. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात सांगा ना. तुम्ही वाचवणार आहात बाबा की व्यंकटेशजी? तुम्ही आज बघितलं ना ती माणसं किती भयंकर आणि वाईट आहेत ते. आपण त्यांचा सामना नाही करू शकत आहोत. आणि मला माझ्यामुळे तुम्हा तिघांचा जीव धोक्यात नाही टाकायचा आहे बाबा. आई होळीचे बाबा असतात ना ग. ते वाचवतील आपल्याला. ते ओवीचे बाबा आहेत अबीर, तुझे नाही आहेत. त्यांच्यावर उगाच हक्क गाजवायचा नाही. हे बघ, मी तुला घराबाहेर पाऊल नाही टाकू देणार. अगं हा निव्वळ वेडेपणा आहे साऊ. मी शेवटचं सांगते बाबा, मी इथे थांबणार नाहीये. अगं पण कुठे जाणार आहेस? किमान ती जागा तरी सांग ना. नाही सांगणार, नाही सांगणार बाबा. कारण मला माहिती आहे तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही आम्हाला भेटायला याल आणि तुमच्या नकळतपणे ती वाईट आणि भयंकर लोक आमच्या मागे मागे येतील आणि मला ते नकोय. मी नाही सांगणार. सावली, सावली, बाहेर तुझ्या आणि आबिरच्या जीवाला धोका असतो. मी असं जाऊन देणार नसतो. मी पण तुझ्या सोबत येतो. नाही, तुम्ही माझ्या मागे यायचा प्रयत्न जरी केला तर मी माझ्या जीवाचा पर्वा करेन. साऊ सावली, सावली. व्यंकटेश, काका तुम्ही का जाऊन दिलं असतं हो तिला? तिला फक्त तुम्हीच थांबवू शकत होतात. आता तिथे आबिरला घेऊन कुठे जात असते? नाही व्यंकटेश, तिला आता कोणीही नाही अडवू शकत. या जगात फक्त आता एकच माणूस तिला थांबवू शकतो.